नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल सही ट्रेड मराठीमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अपस्टॉक्समध्ये जे वेगवेगळे रिपोर्ट्स असतात, स्टेटमेंट्स असतात, प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट असतात, ते आपल्याला कसे चेक करायचे आहेत. तर त्याच्यासाठी अपस्टॉक ॲप्लिकेशनमध्ये न जाता आपल्याला गुगल ओपन करायचं आहे आणि गुगलमध्ये आपल्याला कीस्टोन अपस्टॉक असं सर्च करायचं आहे. इथे आपल्याला दिसते कीस्टोन अपस्टॉक्स. पहिली जी वेबसाईट आहे कीस्टोन अपस्टॉक्सची ती आपल्याला ओपन करायची आहे. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा ओपन करत असता, पहिल्यांदा तुम्हाला कुठलं स्टेटमेंट बघायचं असतं, तर त्यावेळी तुम्हाला लॉग इन करायला लागतं आणि लॉग इनसाठी तुम्हाला इथे पहिल्यांदा मोबाईल नंबर एंटर करावा लागतो आणि मोबाईल नंबरवर तुमच्या एक OTP येतो. तो OTP आल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर जो असतो तो व्हेरीफाय होतो आणि व्हेरीफाय झाल्यानंतर एक पिन सेट करायचा असतो आणि त्याच्यानंतर तुमचं लॉग इन होतं. तर ही प्रोसेस मी दाखवतो कशा प्रकारे करायची आहे. तर मोबाईल नंबर पहिल्यांदा सगळ्यात एंटर करायचा आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर OTP आपल्याला एंटर करायचा आहे. मोबाईल नंबर एंटर केलाय, आता OTP आपल्याला एंटर करायचा आहे. तर हा OTP आता मी एंटर करतो इथे आणि त्यानंतर आपल्याला एक पिन जो असतो तो सेट करायचा असतो. तर अशा पद्धतीनं एंटर न्यू पिन, मी आत्ता पहिल्यांदा लॉग इन करतोय नवीन अकाउंटमध्ये, त्यामुळे एंटर न्यू पिन जो तुम्हाला पिन पाहिजे आहे 6 आकडी पिन इथे तुम्हाला एंटर करायचा आहे. जसं की मी आता इथे पिन एंटर करणार आहे. पिन नंबर एंटर केल्यानंतर तुमचं जे अपस्टॉक्सचं अकाउंट असतं, जे तुम्ही डीमॅट अकाउंट वापरतात, तेच इथे ओपन होतं. इथे तुम्ही बघू शकता तुमचं नाव आणि इथे तुमचा जो डीमॅट अकाउंटचा नंबर असतो अपस्टॉक्सचा तो इथे दिसतो. इथून तुम्ही लॉगआउट करू शकता जर लॉगआउट करणार असाल तर. आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे 2 टॅब दिसत आहेत, एक रिपोर्टचा आहे आणि एक ॲक्शनचा आहे. तर रिपोर्टच्या टॅबमध्ये आपल्याला जायचं आहे. रिपोर्टच्या टॅबमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे लीजर बघायला मिळतं, प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट बघायला मिळतं, होल्डिंग स्टेटमेंट बघायला मिळतं, ट्रेडचं स्टेटमेंट बघायला मिळतं, बिल्स तुमचे बघायला मिळतात आणि मिसेलेनियस जे काही रिपोर्ट्स असतील ते तुम्हाला इथे बघायला मिळतात. तर लीजरमध्ये जाऊन बघूया आपल्याला काय काय इथे चेक करायचं असतं. तर तुम्ही इथे बघू शकता की PDF मध्ये लीजर हे डाउनलोड करता येतं. त्याच्यानंतर रिसिप्ट तुम्हाला जे ₹500 तुम्ही ॲड केले किंवा जेवढं अमाऊंट तुम्ही ॲड केलेले असते, फंड ॲड केलेला असतो त्याची रिसिप्ट तुम्हाला मिळते. क्लोजिंग ओपनिंग बॅलन्स, टोटल डेबिट किती आहे, टोटल क्रेडिट किती आहे, हे सगळे रिपोर्ट तुम्हाला इथे बघायला मिळतात. त्यानंतर इथे जर तुम्ही सिलेक्ट केलं तर सिक्युरिटीज वाईज तुम्हाला सिलेक्ट करता येतं, फायनान्शियल इयर वाईज सिलेक्ट करता येतं. लास्ट 30 डेजचा तुम्ही रिपोर्ट बघू शकता, लास्ट 7 डेजचा रिपोर्ट बघू शकता किंवा अनेबल MTF जर केलं तर इथे तुम्हाला रिपोर्ट पण वेगळ्या पद्धतीत बघायला मिळतो. अनेबल MTF जर केलं तर म्युच्युअल फंड ट्रान्झॅक्शन जे असतील तर ते पण तिथे बघायला मिळतात. रिपोर्ट जर तुम्ही इथे गेट रिपोर्ट म्हटलं तर तो रिपोर्ट तिथे डाउनलोड होतो. PDF स्वरूपात जर केला तर PDF स्वरूपात डाउनलोड होतो किंवा एक्सेल शीटमध्ये पण तुम्ही तो रिपोर्ट डाउनलोड करू शकता. आता तुम्ही बघू शकता की PDF स्वरूपात आपण रिपोर्ट इथे ओपन केलेला आहे आणि त्यानुसार तुम्ही तो लीजर रिपोर्ट आहे तो सेव्ह करून ठेवू शकता तुमच्या लॅपटॉपमध्ये किंवा तुमच्या टॅबमध्ये. अशा पद्धतीने इथे रिपोर्ट डाउनलोड होतोय. सध्या काही ट्रान्झॅक्शन नाही आहे त्यामुळे इथे आपल्याला काही दिसत नाही आहे, फक्त एक लीजर रिपोर्ट डाउनलोड झालेला आहे. त्याच्यानंतर जर आपल्याला प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट बघायचं असेल तर परत आपल्याला रिपोर्टमध्ये जायचं आहे, प्रॉफिट अँड लॉसमध्ये जायचं आहे. प्रॉफिट अँड लॉसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे रिअलाइज प्रॉफिट, अनरिअलाइज प्रॉफिट आणि टॅक्स या सगळ्या गोष्टी इथे बघायला मिळतील. टॅक्स जर तुम्हाला डाउनलोड करायचा असेल, किती टॅक्स आपण भरायचा आहे किंवा टॅक्स आपला किती गेला आहे, त्याच्यासाठी तुम्हाला इथे फायनान्शियल इयर सिलेक्ट करायचं असतं. फायनान्शियल इयरनुसार तो रिपोर्ट तुम्ही डाउनलोड करू शकता आणि सेव्ह करू शकता. रिअलाइज प्रॉफिट जर बघायचा असेल तर परत एकदा तुम्ही PDF किंवा एक्सेल शीटमध्ये तो डाउनलोड करू शकता. डिफरंट स्क्रिप्ट जे असतात, आपण कुठले कुठले स्टॉक इथे बाय केलेत त्याची सगळ्याची इथे लिस्ट आपल्याला मिळते आणि किती प्रॉफिट कुठल्या स्टॉकमध्ये झालं आहे ते आपल्याला इथे बघायला मिळतं. याशिवाय जे अनरिअलाइज प्रॉफिट आहे, म्हणजे जे अजून तुम्ही प्रॉफिट बुक केलेलं नाही आहे, त्याची लिस्ट पण इथे बघायला मिळते आणि ती पण तुम्ही PDF मध्ये किंवा एक्सेल शीटमध्ये डाउनलोड करू शकता. फिल्टर्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला इक्विटीज सेक्शनचा रिपोर्ट वेगळा, सेगमेंटचा वेगळा रिपोर्ट बघायला मिळतो. फ्युचर सेगमेंट जर तुम्ही सिलेक्ट करणार असाल तर फ्युचर सेगमेंट सिलेक्ट करू शकता. कमोडिटीज आणि करन्सीचा पण वेगळा सेगमेंट सिलेक्ट करून अनरिअलाइज आणि रिअलाइज प्रॉफिट अँड लॉस तुम्हाला इथे बघता येतं. फायनान्शियल इयर वाईज जर तुम्हाला सिलेक्ट करायचं असेल तर तुम्ही लास्ट 10 इयर्सचा डाटा पण इथे बघू शकता. जेव्हापासून तुम्ही ओपन केलं आहे अकाउंट तेव्हापासूनचा डाटा इथे तुम्हाला मिळू शकतो. त्यानंतर इथे हे जे आपल्याला एक टॅब दिलं आहे किंवा एक बटन दिलं आहे की इझी टॅक्स फिलिंग फॉर अपस्टॉक युजर. जर अपस्टॉक युजर तुम्ही असाल तर या लिंकवर तुम्ही क्लिक केलं तर तुमचं टॅक्स फिलिंग जे असेल ती प्रोसेस तुम्हाला माहिती होईल. त्यासाठी आपण एक वेगळा व्हिडिओ बनवूया. सध्या तरी आपण स्टेटमेंटबद्दल बघतोय. तर या पद्धतीने तुम्ही प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट डाउनलोड करू शकता. अजून जर तुम्हाला होल्डिंग स्टेटमेंट पाहिजे असेल म्युच्युअल फंडचं किंवा इक्विटीचं तर तुम्ही होल्डिंग्समध्ये जाऊ शकता आणि होल्डिंग्समध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला
फिल्टर्समध्ये जो काही पिरियड आहे तो सिलेक्ट करायचा असतो. पिरियड सिलेक्ट करून तुम्ही डीमॅट आय डी सिलेक्ट करायचा. ऑब्व्हियसली तुमचाच डीमॅट आय डी असणार कारण तुम्ही इथे लॉग इन केलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथे डेट सिलेक्ट करायची आणि रिपोर्ट इथे तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा PDF एक्सेल शीटमध्ये पण तो रिपोर्ट तुम्ही बघू शकता. जे काही तुमचं होल्डिंग स्टेटमेंट असेल, म्युच्युअल फंडसाठी द्यायचा म्युच्युअल फंडचा होल्डिंग स्टेटमेंट असेल किंवा इक्विटीचं होल्डिंग स्टेटमेंट असेल, जे स्टॉक तुम्ही होल्ड केलेत त्याचं जर स्टेटमेंट तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर ते तुम्ही इथून करू शकता. त्याच्याशिवाय ट्रेड कुठले कुठले केलेले आहेत, ट्रेडची समरी जर तुम्हाला माहीत करून घ्यायची असेल की किती प्राईजला तुम्ही स्टॉक बाय केला आहे, किती प्राईजला सेल केला आहे, तर त्याची सगळी लिस्ट तुम्हाला ट्रेडमध्ये मिळून जाते. आणि इथे बघू शकता तुम्ही की कुठल्या प्राईजला कुठल्या डेटला तुम्ही तो स्टॉक बाय केला आणि कुठल्या डेटला विकला आहे, ही सगळी लिस्ट तुम्हाला इथे मिळते. हा पण रिपोर्ट तुम्ही PDF आणि एक्सेलमध्ये डाउनलोड करू शकता. त्याचा जर फिल्टर यूज केला तर त्या फिल्टरनुसार तुम्ही सेगमेंट वाईज तो जो रिपोर्ट आहे, ट्रेडचा रिपोर्ट आहे, तो घेऊ शकता. BSEमध्ये कुठले ट्रेड केले आहेत, NSEमध्ये कुठले ट्रेड केले आहेत, FNOचे ट्रेड कुठले आहेत, MCX कमोडिटीचे ट्रेड कुठले आहेत, म्युच्युअल फंडचे ट्रेड कुठले आहेत, तर सगळ्या सेगमेंटचे तुम्हाला ट्रेडचा डाटा इथे मिळतो. समरी बघायची असेल तर टोटल समरी तुम्हाला इथे बघायला मिळते की कुठल्या स्टॉकमध्ये तुम्ही ट्रेड केला आहे आणि किती प्राईजला केला आहे, टोटल तुमचा प्रॉफिट किती झाला आहे, टोटल किती लॉस झाला आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे ट्रेडमध्ये बघायला मिळतात. त्याच्यानंतर शेवटचा आहे तो अजून एक पार्ट आहे, तो बिल्सचा पार्ट आहे. तुम्ही जे AMC देता तर ते AMCचं बिल किंवा जे काही क्रेडिट तुमच्यावर राहिलं असेल तर ते बिल तुम्हाला इथे बघायला मिळतं. इथे बिल सेगमेंट जर बघितलं किंवा जर तुम्ही पहिल्यांदा अकाउंट ओपन करताना तुम्हाला अपस्टॉक्सनं चार्ज केला असेल, ₹250 त्यांचा चार्ज असतो. काही जण फ्री ऑफ कॉस्ट अकाउंट ओपन करतात त्यांची जेव्हा ऑफर चालू असते तेव्हा, पण नॉर्मली ₹250 ते ₹300 अपस्टॉक्स आपल्याकडनं चार्ज करून घेतं डीमॅट अकाउंट ओपन करायसाठी. त्याचं बिल आपल्याला जर पाहिजे असेल तर ते तुम्ही इथे बघू शकता. त्यानंतर सेगमेंट वाईज जर कसलं बिल आलं असेल किंवा BSE CMचं काही तुमचं क्रेडिट राहिलं असेल किंवा अजून काही एक्स्ट्रा चार्जेस तुम्हाला लागले असतील, जसं की कॉल अँड ट्रेडचे चार्जेस असतात, ऑटो स्क्वेअर ऑफचे चार्जेस असतात, तर ते जर चार्जेस लागले असतील किंवा DP चार्जेस जर लागले असतील तर ते तुम्हाला ह्या बिलमध्ये बघायला मिळतात. तो रिपोर्ट तुम्ही इथे डाउनलोड करू शकता. आणि मिसेलेनियसमध्ये कॉन्ट्रॅक्ट नोट वगैरे जर तुम्हाला पाहिजे असतील, इथे सगळ्या प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट नोट, FNOची कॉन्ट्रॅक्ट नोट तुम्हाला बघायला मिळते, लीजर, क्लायंट फंडचा, मार्जिन रिपोर्ट, सिक्युरिटी रजिस्टर, वेगवेगळ्या प्रकारचे इथे रिपोर्ट तुम्हाला बघायला मिळतात. FNOची जर तुम्हाला पूर्ण रिपोर्ट बघायचे असतील, कॉन्ट्रॅक्ट नोट बघायचे असतील तर त्या डेट वाईज तुम्ही सिलेक्ट करू शकता किंवा इथे रिपोर्ट टाईपमध्ये जाऊन तुम्हाला कुठलं रिपोर्ट डाउनलोड करायचं आहे, अकाउंट ओपनिंग लेटर पाहिजे असेल, ॲन्युअल ग्लोबल ट्रान्झॅक्शन स्टेटमेंट पाहिजे असेल, क्लायंट कन्फर्मेशन पाहिजे असेल, क्लायंट इंटिमेशन पाहिजे असेल किंवा कोलॅटरल इन्फॉर्मेशन, कॉन्ट्रॅक्ट नोट, बॅलन्स कन्फर्मेशन, भरपूर सारे रिपोर्ट आहेत इथे. मार्जिन रिपोर्ट, डेबिट नोट पाहिजे असेल, लेजर डिटेल पाहिजे असतील किंवा क्वार्टरली सिक्युरिटी लेजर पाहिजे असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे रिपोर्ट इथे तुम्हाला डाउनलोड करता येतात. मिसेलेनियस या सेक्शनमध्ये फायनान्शियल इयर इथे सिलेक्ट करता येतं आणि त्या फायनान्शियल इयरनुसार तुम्ही ते रिपोर्ट डाउनलोड करू शकता. याशिवाय सेगमेंटनुसार पण तुम्ही डिफरंट रिपोर्ट इथे डाउनलोड करू शकता. PDF स्वरूपात आणि PDF स्वरूपातच तुम्हाला हे डाउनलोड करता येतात. इथे जसं की दिसते इथं जो NSE कॉमन PDF आहे ती जर ओपन केली आपण तर आपल्याला जो पूर्ण डेटा आहे तो तिथे डाउनलोड होतो आणि तुम्ही तो बघू शकता. इथे तो ओपन होतोय डेटा. पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे. पासवर्ड जो असतो तो तुमचा पॅन नंबर असतो. पॅन नंबर एंटर केल्यानंतर इथे तुमचे सगळे रिपोर्ट ओपन होतात. इथे आपण आत्ता कॉन्ट्रॅक्ट नोट ओपन केलेली आहे. कॉन्ट्रॅक्ट नोटमध्ये पूर्ण डिटेल्स तुम्हाला बघायला मिळतात. कुठल्या प्राईजला तुम्ही स्टॉक घेतला आहे, तुमचं टॅक्सेस किती लागलेत, किती चार्जेस तुम्हाला पे करायचे आहेत, हे सगळं पूर्ण तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट नोटमध्ये बघायला मिळतं आणि ती तुम्ही डाउनलोड करून सेव्ह करू शकता. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे जे रिपोर्ट्स असतात ते तुम्ही अपस्टॉक, कीस्टोन अपस्टॉक या वेबसाईटवरनं बघू शकता आणि त्याप्रमाणे जे तुमचे स्टेटमेंट आहेत किंवा प्रॉफिट अँड लॉसचे जे तुमचे कॅल्क्युलेशन आहेत, जे काही तुम्ही ट्रॅक करणार आहात ते तुम्ही ट्रॅक तिथे करू शकता आणि त्याप्रमाणे सेव्ह करू शकता. सो दॅट्स इट फॉर टुडे. हा होता व्हिडिओ अपस्टॉक्समध्ये वेगवेगळे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट कसे बघायचे याच्यावर. आय होप तुम्हाला व्हिडिओ पूर्ण समजला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.